तर आजची रेसिपी आपली आहे कुरकुरीत पालक भजी म्हणजेच पालकचे पकोडे। तर आज आपण बघणार आहोत पालक पकोडे कसे बनवायचे आणि कुरकुरीत एकदम आणि कमी वेळामध्ये। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। सर्वात पहिलं तर आपण इकडे पालक चांगलं धुवून घेतलेलं आहे, कारण पालकमध्ये थोडी थोडी माती असते। तर मार्केटवरून आणल्यानंतर सगळ्यात पहिलं चांगलं धुवून घ्या आणि त्याला थोडं सुकट ठेवा। तिथपर्यंत आपण आपलं वाटण बनवून घेऊया। हे आलं घेतलेलं आहे, थोडं चांगलं कटिंग करून, लसूण घेतलेलं आहे, थोडीशी मिरची कटिंग करून घ्यायची आहे। आपल्याला याचं चांगलं एकदम वाटण बनवून घ्यायचं आहे। मी मिक्सरमध्ये नाही बनवणार, कारण याच्यामध्ये चव जास्त येते। कोथिंबीर आहे, थोडी कोथिंबीर टाकूया आणि याला आता चांगलं वाटून घेऊया आपण। आपल्याला वाटण जास्त पण मिक्सरसारखं बारीक नाही करायचं आहे, आपण जे नॉर्मल आपण वाटण होते ना त्या टाईपच करायचं आहे। कारण कसं आहे ना, आपण जे पालक आहे ते मिक्स करणार, तर पालक पण असं थोडंफार मोठंच असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इझिली चांगलं मिक्स होऊन जाते। तर हे बघा, मी चांगलं वाटण केलेलं आहे आणि वाटण पण आपलं एकदम बारीक बारीक झालेलं आहे। तर आता आपण हे घेऊया आणि पालकमध्ये मिक्स करूया। पहिला पालक आपण कटिंग करून घेऊया। तर पालकच्या खालचं तुम्ही चांगलं कट करून घ्या, जी थोडी माती वगैरे लागलेली असते म्हणून। आणि बारीक बारीक पालक बघा, मी जेवढं कटिंग करतोय ना तेवढंच बारीक बारीक पालक कटिंग करून घ्या। पालकला एकदम चांगलं कटिंग झालं की आपल्याला याच्यामध्ये पाणी थोडं पण मिक्स नाही करायचं आहे। मी साईडने सुद्धा कटिंग करून घेतोय, म्हणजे एकदम लहान लहान होऊन जाईल। आणि आपल्याला जास्त पण कटिंग नाही करायचं आहे। एका टोपामध्ये घ्या, त्यामध्ये आपल्याला मीठ मिक्स करायचं आहे, कारण मिठाने काय होते त्याला आपल्याला पाणी टाकायची गरज नाही पडत। मीठ ऑलरेडी त्याचं पाणी सोडते। पालक एकदा चांगला हाताने कुस्करून चुरून घ्या, कारण तो जो चिटकलेला असेल तो पण याच्यामध्ये चांगला बारीक होऊन जाईल। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। 1 चमचा मीठ खूप होईल, कारण पालक ऑलरेडी थोडं खारट असते, तर त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण कमी ठेवा, कारण ते ऑलरेडी मग भजी जास्तच ती खारी बनेल, म्हणून आपल्याला मीठ कमी वापरायचं आहे। आता परत मी इकडे मिक्स करून घेतो आहे आणि आता याच्यामध्ये काय होईल, मीठ त्याचं पाणी सोडायला स्टार्ट करेल, त्याच्यामुळे ते चांगलं ओलं होऊन जाईल। मग तुम्हाला बेसनमध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही पडणार, ते ऑलरेडी याच्यामध्ये सगळं मेल्ट होऊन जाईल। हे बघा कसं एकदम ओलावा आलेला आहे, पूर्ण पालक ओलं झालेला आहे आणि चिटकून गेलेला आहे। आता आपण एका साईडला बाउलमध्ये काढून घेऊ आणि याच्यामध्ये आपले सगळे मसाले, आपण जी पेस्ट वगैरे बनवलेली आहे ती सगळी इकडे मिक्स करून घेऊया। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण वाटण टाकतो, जे आपण वाटण केलं आहे ते। आणि कसं आहे, थोडं मिरचीचं वगैरे प्रमाण याच्यामध्ये असल्यामुळे हाताला आगाग होईल, त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही मिक्स नका करू। आपण थोडं जिरं घेतलेलं आहे, जिरं थोडं मॅश करून घ्या हातामध्येच। त्यानंतर आपल्याला राई घ्यायची आहे, सेम राई पण मॅश करून थोडं टाकतो। तुम्ही डायरेक्ट टाकली तरी चालेल, पण मी थोडंसंच। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं ओवा घ्यायचा आहे, जेणेकरून पोटाला काय बेसनने पोट फुगते, तर ते त्याच्यामुळे फुगणार नाही। याच्यामध्ये आपल्याला पहिला तांदळाचं पीठ घेतो आहे मी, थोडं तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे। तांदळाचं पीठ तुम्ही कमी घ्या, म्हणजे जेवढं बेसन टाकणार आहेत त्याच्याहून पाव घ्या, पाव। तर मी एकदम थोडंसं घेतलेलं आहे। याच्यामध्ये हळदी मिक्स करूया, मसाले मिक्स करूया। सगळ्यात पहिलं मी हळद टाकतो आहे, थोडं जास्त आपल्याला गरज नाही आहे, कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये मिरचीचं वाटण घातलेलं आहे। मसालेसुद्धा ॲड केले, थोडा गरम मसाला टाकलेला आहे। आता आपण याच्यामध्ये बेसन मिक्स करूया। बेसन आपण जास्त घेऊया, जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तांदळाचं त्याच्यापेक्षा बेसनचं पीठ थोडं जास्त। आता याला चांगलं मिक्स करा। याच्यामुळे काय होईल, आपल्या हाताला म्हणजे जे मिरचीचं वाटण आहे ते आपण आता मिक्स जरी केलं तरी आपल्या हाताला तेवढी आगाग नाही होणार। त्याच्यामुळे मी थोडं सगळं मिक्स करून नंतरच पूर्ण आता हे याला चांगलं मिक्स करून घेईल। आता बघा, आपल्याला याच्यात पाणी नाही टाकायचं आहे, कारण आपण पालकमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे आणि मिठाने काय होते, मीठ पाणी सोडत राहते, तर त्याच्यामुळे ते बेसनला बरोबर मेल्ट करून घेईल। तर तुम्हाला याच्यात पाणी ॲड नाही करायचं आहे, थोडं आपल्याला जाडच ठेवायचं आहे। त्याच्याने काय होईल, भजी मस्त कुरकुरीत होईल। आणि जर तुम्ही पाणी टाकलं तर भजी तेवढी कुरकुरीत होणार नाही। तर हे बघा, चांगलं मिक्स झालेलं आहे पूर्ण। आता आपण इकडे भजी काढण्यासाठी स्टार्ट करू शकतो, पालकचे पकोडे। आणि हे बघा, असं तुम्ही एकदा करून बघा, चांगलं चिटकलं पाहिजे एकमेकांना। आणि हे बघा, याला चांगलं एकदम तर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत, एखाद पली तेल टाका बस। कारण काय आहे, तेल टाकल्याने काय होते,
जेव्हा तुम्ही भजी काढण्यासाठी जो एक गोला बनवतात आणि ते टाकतो तो चिटकणार नाही, तो चांगला असा गुळगुळीत बनेल, म्हणजे एकमेकांना चिटकून नाही येणार. त्याच्यामुळे थोडंसं आपण तेल घेतलेलं आहे. आता आपण इकडे चांगले याचे पकोडे बनवायला स्टार्ट करूया. तर हे बघा, आता हाताला चिटकणार नाही, तर कसं होते टाकताना हाताला चिटकून राहते, त्याच्यामुळे ते नीट चांगलं हे नाही होत. तर हे बघा, आता हाताला चिटकत नाही जर आपण, म्हणून आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर आपण इकडे कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकतोय. तेल बरोबर गरम झालंय का हे बघण्यासाठी मी एक लहानसं पहिलं भजीचं हे टाकतोय. तेल जास्त गरम झालेलं नाही आहे, बट आता होईल. हे बघा, आता हळूहळू त्याला चांगलं कढायला लागलेलं आहे तेल. आता आपण दुसरी भजी घेऊया. आपण आता थोडं मोठं गोळा करून घेऊया. आपण लहान गोळा घेतला होता एकदम चेक करण्यासाठी. आणि असे तुम्हाला लहान लहान गोळे नाही करायचे, मग असं तुमच्या हातात जेवढं येईल प्रमाणात त्या प्रमाणात घ्या आणि सोडत जा. ते आपोआप भजीचं हे केलं. आणि लगेच त्याला पलटी नका करू. काय असते ना, भजी लगेच पलटी केली तर ती कधी कधी खालतून चिटकलेली असते आणि त्याच्यामुळे ती तुटून जाते. तर आपल्याला तसं नाही करायचं. थोडीशी शिजू द्या, 2-3 मिनटं चांगलं, याला चांगलं कडक होऊ द्या भजीला, त्याच्यानंतरच तुम्ही पलटी करा. तर आपल्या सगळ्या भज्या इकडे टाकून झालेल्या आहेत. आपण थोड्या वेळ चांगला आता त्याला शिजवणार आहोत. जिथपर्यंत ती कडक नाही होत तिथपर्यंत त्याला चमचा लावून पलटी नका करू. तर आता आपण चमच्याने सुटसुटीत करून घेऊ, कारण बघा भजी कडक झालेली आहे. आणि आता तुम्ही सुटसुटीत करू शकता, ती जर आपण तुटणार नाही कुठेच किंवा कुठेही अशी चिटकून नाही राहणार. तर फायनली आपली भजी इकडे रेडी आहे. भजीला चांगला कलरसुद्धा आलेला आहे. तर आपली रेडी झालेली आहे पालक कुरकुरीत भजी. तर मित्रांनो, आज तुम्ही बघितलं पालक पकोडे बनवण्यासाठी काहीच जास्त आपल्याला त्रास करायचा नाही आहे. नॉर्मल रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी रेसिपी कशी बनवायची आहे. आणि मेन म्हणजे कुरकुरीत, कारण भजी नरम झाली तर ती खायला मजा नाही, ती कुरकुरीतच पाहिजे. तर हे आपण इकडे काढून घेतो आहे बाहेर. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. पटापट किचनमध्ये जा आणि ही रेसिपी लवकरात लवकर ट्राय करा.